हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सुनामी. महायुतीचा 200हून अधिक जागांवर विजय तर मवियाची धूळधाण. भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000हून अधिक नगरसेवक विजयी. नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1चा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार. महाराष्ट्रात भाजप नंबर 1चा पक्ष हे पुन्हा सिद्ध झालं. फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांनाही सुनावलं. ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले. मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार. पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवार यांची नाराजी. निवडणुकीत पैशांची गारपीट झाली. विधानसभेसारखी या निवडणुकीमध्ये ईव्हीएमची सेटिंग कायम होती. संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला. 2 दिवसामध्ये युतीची घोषणा करू. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान. आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात. जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं. बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य. तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. निकालाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड आणि नांदगावचा गड राखला. दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकांनी पूर्ण बहुमत मिळवलं. नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर सुहास कांदेंनी मतदारांचे आभार मानले. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आशा बानो रशीद खान यांचा 124 मताने पराभव झाल्यामुळे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. अंजनगाव सुर्जीमध्ये भाजपचे अविनाश गायगोले नगराध्यक्षपदी निवडून आले. भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव झाला. माझ्या पत्नीचा झालेला पराभव मान्य आहे असं म्हणत मंत्री सावकारेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हातात भुसावळकरांना सत्ता द्यायची होती, ती त्यांनी दिली असं देखील मंत्री सावकारे म्हणाले. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी बाजी मारली आहे. भाजपचे श्यामला जांभरे यांचा पराभव करत सुनील काळेंनी बाजी मारल्यामुळे मंत्री रक्षा खडसे आणि संजय सावकारेंना हा मोठा धक्का बसला. नशिराबाद नगर परिषदेतील विजयानंतर भाजप सेना युतीचे उमेदवार योगेश पाटील यांना अश्रू अनावर झाले. दीर्घ संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाचं फळ मिळाल्याची भावना योगेश पाटलांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेसह महायुतीला मोठं यश मिळाल्याची भावना मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे 5 नगराध्यक्ष आणि 92 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे मंत्री भुसेंनी मतदारांचे आभार मानले. अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ठेका धरलाय. धैर्यशील मोहिते पाटलांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. हिंगोली जिल्ह्याचं महायुतीचं प्राबल्य आहे, मात्र शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही असं हेमंत पाटील म्हणाले. पुढच्या वेळेस प्रयत्न करून प्रचंड मोठा विजय खेचून आणू असं देखील आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं फोनवरून अभिनंदन करत बार्शीकरांचे आभार मानले. बार्शी नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळाल्याने फडणवीसांनी मतदारांचे आभार मानले.
शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या मतदारसंघातील दोघं पालिकेमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला। तळोदा नगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी या विजयी झाल्या। वडगाव नगर पंचायतच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या, तर भाजपच्या पूजा आतिश ढोरे यांना 1 मताने पराभव स्वीकारावा लागला। बारामतीमध्ये 2 नगरसेवक अपक्ष निवडून आले। यशपाल पोटे यांचा दणदणीत विजय झाला। यशपाल पोटेने राष्ट्रवादीचे जितेंद्र दुजर यांचा पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 20 मधून निलेश इंगोले यांचा विजय झाला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत दीपक केसरकरांना भाजपने धक्का दिलाय। दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकरांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये 24 पैकी 13 नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे निवडून आले। भाजप आमदार रोहित पाटलांना जोरदार धक्का देत विजयाचा गुलाल उधळला। निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे जेजुरी गडावर आल्या। यावेळी कमानीजवळ भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। भंडारा उधळताना पायथ्याशी आगीचा भडका झाला, यामध्ये 18 जण हे जखमी झाले। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखलंय। भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000पेक्षा अधिक नगरसेवक हे विजयी झालेत। या विजयासह भाजप नंबर 1चा तर शिवसेना 2रा नंबरचा पक्ष ठरलाय। नगरपरिषद आणि पंचायतीच्या यशानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी सेलिब्रेशन केलं। राज्यभरासह मुंबईत देखील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व राखल्याचं पाहायला मिळालं। 8 नगर परिषदांवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला। बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर आणि शिरूर या नगर परिषदांवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे। तर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। अंबरनाथ नगर परिषदेवरील शिवसेनेची 35 वर्षांची सत्ता ही संपुष्टात आली आहे। भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, त्यामुळे शिवसेनेने 27 जागा जिंकून देखील गड आला पण सिंह गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे। तर ठाणे जिल्ह्यासह कोकणामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची रणनीती ही यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या अंबरनाथ नगर परिषदेवरती भाजपानं झेंडा फडकवला। सत्तेत असलेल्या महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत अंबरनाथमध्ये लढत झाली। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या तेजश्री करंजुले यांनी शिवसेनेच्या मनीषा वाळेकरांचा पराभव केला। अंबरनाथ नगरपालिकेत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या ते आता आपण बघूया। शिंदेच्या शिवसेनेने 27 जागा जिंकल्या, भाजपनं 14 तर अजित पवारांच्या एनसीपीने 4 जागा जिंकल्या। काँग्रेसचे 12 उमेदवार विजयी झाले, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही। तर दहशतमुक्त अंबरनाथसाठी मतदारांनी भाजपाला विजयी केल्याची प्रतिक्रिया तेजश्री करंजुले यांनी दिली। सांगितलं मला या प्रवासात भरपूर लोकांनी मदत केलेली आहे। माझे मार्गदर्शक असतील आणि प्रत्येक व्यक्ती आहे अंबरनाथ शहरातला, त्याने मला इतका छान प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद देते। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा पराभव कशामुळे झाला ते आता आपण बघूया। मतदानाच्या 48 तास आधी गोळीबार झाला, त्याचा परिणाम नगराध्यक्ष पदाच्या मतांमध्ये झाला। अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबाची दहशत असल्याचा मुद्दा भाजपानं उपस्थित केला। निखिल वाळेकर यांचा अति आत्मविश्वास शिवसेनेला महागात पडला। वाळेकरऐवजी दुसरा चेहरा दिला असता तर शिवसेनेला फायदा झाला असता। व्यापारी संघाने शेवटच्या क्षणी भाजपाला साथ दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा फायद्याची ठरली। चार्टर्ड अकाउंटंट तरुण उमेदवार तेजश्री करंजुलेंमुळे भाजपाला चांगली मतं मिळाली। सरकार आहे, शिवाय बडे नेते आहेत, तर याचा पुरेपूर फायदा उचलत विरोधकांना चॅरीमुंड्या चित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश
मिळणं स्वाभाविकच होतं आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाटा सिंहाचा आहेच, त्यात काही शंका नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यासह कोकणात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये आणलं, याचा पक्षाला फायदा झाला. नुकतीच डोंबिवलीत चव्हाणांनी त्यांची चुणूक दाखवून दिली. मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर आणि सुदेश चूड नाईक शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. एकंदरीतच रवींद्र चव्हाणांची रणनीती नगरपालिका निवडणुकीत यशस्वी ठरली आहे. आता महापालिका निवडणुकीत काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.